आज वेधशाळेच्या माध्यमातून जो काही दगडफुटीचा इशारा नाशिक जिल्ह्यामध्ये व नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दिलेला आहे, त्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काल मतदारसंघातली जनतेला आवाहन केलेलं आहे की आज या शाळा बंद आहे, त्या ठिकाणी लोकांनी कुठे बाहेर निघू नये जनतेने। परंतु रात्री सुद्धा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा रात्री भेट दिलेली आहे। मी सुद्धा कालपासून या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, शिव असेल, सगळ्याशी माझं बोलणं चालू आहे। रात्री 4 वाजेपर्यंत पाऊस होता, परंतु 2-3 तास थांबला। आता परत पावसाने जोर धरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इगतपुरीमध्ये दक्षिण बाजूने खूप पावसाचा जोर वाढलेला आहे। त्याच्यामुळे मी सुद्धा मतदारसंघात आता निघालेलो आहे। तर मतदारसंघातल्या सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती, कोणी घराबाहेर पडू नये, आपले मुलं बाळं सुरक्षित ठिकाणी हलवो। एखादं मोडकळीस घर असेल की जुना घर असेल, त्या घरातून सुद्धा बाजूला जावं। ज्या ज्या ठिकाणी दरी डोंगराच्या ठिकाणी त्या वस्ती असतील, त्या वस्तीत सुद्धा जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी थोडं स्थलांतर होऊन आणि योग्य स्थळी त्या ठिकाणी जावं। फार मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढलेला आहे। मी सुद्धा आता रस्त्याने रवाना होतोय, पण मतदारसंघातल्या जनतेला माझी विनंती आहे की एकदा हानी झाल्यानंतर ती भरून निघत नाही, त्याच्या आताच आपण त्याची सुरक्षा पाळावं। आणि सगळेच महसूल खातं असेल, बांधकाम खातं असेल, तहसील असेल, जिल्हा परिषद असेल, सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे। तरी पण एवढा सगळी यंत्रणा जनतेला विनंती करून जनतेने या ठिकाणी आडवासपणा करू नये, हीच माझी कळकळीची विनंती। हिंदीमध्ये सांगा। मुंबई महानगर असेल किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये नाही, आता तर काही झालं नाही, पण तू कालचा जो मुख्यमंत्री महोदयांनी जो काही बेलाचं हे दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आता पावसाचा जोर वाढलेला आहे। रात्री गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा रात्री पूर्ण यंत्रणा घेऊन जिल्हा अधिकारी असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, PWDचे अधिकारी असतील, सगळ्याला त्या ठिकाणी सगळे ज्या ज्या ठिकाणी धोक्याची जागा होती ते लोक सगळे हलवलेले आहेत। तरी पण माझी सुद्धा जबाबदारी आहे मतदारसंघात जाणं आणि लोकांना विचारणं, त्यांना सुरक्षित ठेवणं, ही सुद्धा माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी। मी सुद्धा मतदारसंघात चालवलेलं आहे। आता कालची तर आहे, आता अपडेट माझा मुलगा पण त्र्यंबकेश्वरला बसेल आहे, पुतण्या पण बसेल आहे, जे जे काही कळतं ते मला कळतं। पण आता तर काही नुकसान नाही आहे, परंतु पावसाचा जोर वाढलेला आहे। ओके।